नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन सोहळा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखंड गाथा पारायण सोहळा आज 20 ते 27 एप्रिल दरम्यान एसके एज्युकेशन स्पोर्ट्स अकॅडमी मैदान अनुगोळ येथे सुरू झाले आहे. आज शनिवारी सकाळी 10 वाजता तुकाराम महाराजांच्या पादुकांचे श्री क्षेत्र देहूवरून बेळगावात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. यानिमित्त शहरामध्ये दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी दरम्यान उंट, घोडे आणि टाळ मृदुंगाच्या नादात तसेच अभंगात न्हावून गेलेले संप्रदायी तल्लीन झाले होते. शहरातील कित्तूर चन्नम्मा चौकातील श्री गणेश मंदिर येथून या दिंडीला प्रारंभ झाला. त्यानंतर कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली, कपिलेश्वर मंदिर मार्गे पारायणस्थळी ग्रंथ दिंडी समाप्त करण्यात आली. यानिमित्त उद्या रविवारी पहाटे 4:30 वाजल्यापासून विविध धार्मिक विधी केला जाणार आहे असे संयोजकांनी कळविले आहे. बेळगाव जिल्हा न्यायालयात न्यायालयीन प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने नूतन समुदाय भवनाचे उद्घाटन तसेच प्रशासन इमारत व कॅन्टीनच्या बांधकामाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम शनिवार दिनांक 19 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सचिन मगतुम्मा, के.एस. हेमलेका, रामचंद्र हुद्दार आणि विजयकुमार पाटील हे उपस्थित होते. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, जिल्हा न्यायाधीश टी.एन. इनावळी, बार असोसिएशनचे अध्यक्ष एस.एस. केवडसंडावर, सचिव यल्लाप्पा दिवटे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता एस.एस. सोबरत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. धारवाड येथील कुटुंब गोव्यातून पर्यटन करून परत येत असताना अनमोड जवळील साधुकत्री येथील हत्ती ब्रिजच्या परिसरात त्यांच्या इलेक्ट्रिक कारला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. गाडीमधून जळाल्यासारखा वास आल्याचे लक्षात येताच चालकाने सतर्कता दाखवत कार तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्व कुटुंबियांना सुरक्षित बाहेर काढले. बघता बघता काही क्षणातच कारने आगीचा भडका घेतला. सुदैवाने प्रसंगावधान दाखविल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची नोंद रामनगर पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. शहरातील विविध भागात झाडाखाली, सार्वजनिक ठिकाणी फेकून देण्यात आलेले किंवा तुटलेले देवतांचे जुने फोटो, चित्रे आणि मूर्ती यांची योग्य जपणूक करण्यासाठी तिन्ही लोकसेवा फाउंडेशनतर्फे एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. अनेकदा घरातील जुन्या फोटोंचे, देवतांचे फोटो तसेच मूर्ती फेकून देण्यात येतात. काही जण त्या झाडाखाली ठेवतात. त्यामुळे त्या जागी अस्वच्छता आणि धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन तिन्ही लोकसेवा फाउंडेशनने शहरातील अशा ठिकाणाहून देवतांचे फोटो एकत्रितपणे जमा करण्याचे काम सुरू केले आहे. आज शहरातील कॉलेज रोड, सरदार मैदान परिसरातील एका झाडाखाली टाकलेले फोटो जमा करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत शहरातील अनेक भागातून अशा प्रकारचे फोटो आणि धार्मिक वस्तू संकलित करण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटी योजनेतून टिळकवाडी येथे बांधण्यात आलेल्या कलामंदिर संकुलाचे उद्घाटन उद्या रविवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते होणार आहे. स्मार्ट सिटी योजनेने आपल्या अनुदानातून जुने कलामंदिर पाडून त्या ठिकाणी व्यापारी संकुल आणि कलामंदिरची उभारणी केली आहे. या ठिकाणी व्यापारी दुकानांची अत्याधुनिक पद्धतीने उभारणी केली असून त्यामुळे युद्ध पातळीवर काम सुरू आहे. शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे रहदारीला अडथळा होत आहे. बाजारपेठेत व्यापारी आणि ग्राहकांचे नुकसान होत आहे. कचरा विस्कटला जात असून बाजारपेठेत जनावरे मोकाट सोडणाऱ्या मालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक जयतीर्थ सौदत्ती यांनी खडेबाजार पोलिसांकडे केली आहे. प्रभाग क्रमांक 4 मधील नरगोंदकर भावे चौक, कडोळकर गल्ली, किर्लोस्कर रोड परिसरात कॅम्पमधून रोज संध्याकाळी 5 वाजता मोकाट जनावरे सोडली जातात. सकाळी 7च्या सुमारास ही जनावरे पुन्हा घरी नेली जातात. या जनावरांमुळे परिसरातील कचरा विस्कटला जात आहे. रहदारीची कोंडी होत आहे. लोकांना वाहनातून ये जा करणे कठीण होत चालले आहे. या विषयावर महापालिकेत अनेकदा चर्चा झाली आहे, पण यावर ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पोलिसांनी बाजारपेठेत जनावरे सोडणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक सौदत्ती यांनी आज केली. बेळगाव परिसरात उन्हाची तीव्रता वाढली असताना तहानलेल्या एका माकडाला पाणी देऊन एका युवकाने माणुसकीचे सुंदर उदाहरण घालून दिले आहे. ही हृदयस्पर्शी घटना शहरातील उपनगर भागात घडली. रस्त्याच्या कडेला बसलेला आणि पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या माकडाच्या हालचाली लक्षात घेत त्या युवकांनी दाखवलेल्या भूतदयेमुळे उपस्थित नागरिकांची मने जिंकली. तर सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून कौतुकाचा वर्षाव होत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे प्राणीही त्रासले आहेत. माणसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे असा संदेश या घटनेतून आपल्याला मिळतो आहे. कलाश्री कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड घेऊन येत आहे कलाश्री डिपॉझिट योजना. 5 वर्षे 9 महिन्यावरील डिपॉझिट करता लकी ड्रॉ तसेच जिंका आकर्षक बक्षिसे. पहिले बंपर बक्षीस 10 ग्रॅम सोने, दुसरे बंपर बक्षीस 500 ग्रॅम चांदी, तिसरे बंपर बक्षीस 43 इंच LED टीव्ही, चौथे बंपर बक्षीस कॉर्नर सोफा सेट,
पाचवे बंपर बक्षीस रुपये 25,000 रोख रक्कम. ड्रॉची सोडत 20 एप्रिल 2025 रोजी. तर आजच संपर्क साधा. कलाश्री टॉवर, शगुन गार्डन समोर, खानापूर रोड, उद्यम बाग, बेळगाव. मोबाईल क्रमांक 7975247850. नवे पाऊल, नवा संकल्प. लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ शहापूर विभागाची बैठक उद्या रविवार दिनांक 20 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक नागपई चौक, शहापूर येथील अंबाबाई मंदिरासमोरील श्री साई गणेश सोसायटीच्या सभागृहात घेतली जाणार आहे. या बैठकीस शहापूर विभागातील सर्व सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांनी केले आहे. या बैठकीत येत्या शिवजयंती उत्सवाच्या नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. बेळगाव तालुक्यातील शिंदोळी गावात तब्बल 14 वर्षांनंतर श्री महालक्ष्मी, श्री दुर्गादेवी आणि श्री मस्ताई देवींचा यात्रा महोत्सव 22 एप्रिल पासून 30 एप्रिल 2025 पर्यंत पार पडणार आहे. या यात्रेची माहिती शिंदोळी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सतीश शापूरकर यांनी बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. 22 एप्रिल रोजी बडेकोळ मठाचे श्री नागेंद्र स्वामी यांच्या सानिध्यात यात्रा महोत्सवाला प्रारंभ होईल. या दिवशी नूतन मंदिर इमारतीचे उद्घाटन खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते होणार आहे. दिनांक 23 एप्रिल रोजी श्री महालक्ष्मी यात्रेचा रथोत्सव पार पडणार असून महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषदेचे सदस्य चंद्रराज हाटेवळी यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात होईल. या महोत्सवाला कारंजी मठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी आणि हुकेरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांची आध्यात्मिक उपस्थिती लाभणार आहे. या महोत्सवात विविध धार्मिक विधी, रथोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. आथणी तालुक्यातील भरमकोटी गावात लसीकरणानंतर 2 महिन्याच्या अण्णाप्पा दुंडाप्पा बेवनूर या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 17 एप्रिल रोजी गावात लसीकरणादरम्यान पोलिओचे 2 थेंब आणि 3 इंजेक्शन देण्यात आले. इंजेक्शनानंतर त्या बाळाला रक्तस्राव सुरू झाला. त्यानंतर उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्या बालकाला मृत घोषित केले. या घटनेनंतर पालकामध्ये मोठा धक्का बसला असून आथणी पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. तरी कुटुंबियांनी हृदयविकाराचा संशयही यावेळी व्यक्त केला असून सध्या या घटनेचा तपास सुरू आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. गुलबर्गा शहर पोलिसांनी वाहन चोरीच्या प्रकरणामध्ये मोठी कारवाई करत 30 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 105 दुचाकी जप्त केल्या आहेत. या दुचाकींची एकूण किंमत अंदाजे 54.55 लाख रुपये आहे. आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी पार्क करण्यात आलेल्या आणि सीसीटीव्हीच्या देखरेखीबाहेर असलेल्या दुचाकींची चोरी केली आहे. चोरी केलेल्या दुचाकी ग्रामीण भागात कमी किमतीत विकल्या जात होत्या अशी कबुली आरोपींनी दिली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ऊस गळीत हंगाम लवकर संपला आहे. अपवाद वगळता जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी अद्याप ऊस बिले दिलेली नाहीत. जानेवारी अखेरनंतर गळीत हंगाम संपेपर्यंत गाळपाला गेलेल्या ऊसाचे बिल न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. साखर कारखाने दरवर्षी हाच कित्ता गिरवत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना हवी अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. बेळगाव जिल्हा कार्यक्षेत्रात सुमारे 28,000 कारखाने आहेत. एकदा ऊस हंगाम संपला की कोण आवाज उठवत नसल्याने ऊस बिल कधी मिळणार या
याकडे शेतकऱ्यांची नजर आहे. 8 दिवसापूर्वी ऊस बिले न दिलेल्या कारखान्यांना नोटीस बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली होती. साखर कारखाना सुरू होण्याआधी शेतकरी आक्रमक असतात. ऊसाला अमुक इतकी रक्कम टाका, त्यानंतरच कोयता लावा अशी भूमिका घेतली जाते. मात्र आता बिल देण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी पसरली आहे. चिक्कोडीमध्ये एसएसएलसी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत एका विद्यार्थ्याने मॅडम मला प्लीज पास करा, माझे प्रेम वाचवा अशी भावनिक विनंती केली आहे. या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत चक्क 500 रुपयांची नोट ठेवून जर मी पास झालो नाही तर ती माझ्यावर प्रेम करणार नाही असे लिहिले आहे. या प्रकारामुळे परीक्षक थक्क झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तणावातून मुक्त करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगितले जात आहे. संकेश्वर येथील मठ गल्लीनजीक राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाची उंची वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामामुळे शेतकरी व नागरिकांना उड्डाणपुलाच्या खालून ये जा करताना गैरसोयीचे होणार आहे. यामुळे उड्डाणपुलाची उंची वाढवू नये व संपर्क रस्त्याची सध्याची परिस्थिती जैसे ते ठेवावी अशी मागणी आज शनिवारी मठ गल्ली व नदी गल्लीतील नागरिकांसह शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत केली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.